गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम। आपण ही गजानन विजय ग्रंथाची काय ऐकतोय, कथा ऐकतोय। गजानन विजय ग्रंथाचं पारायण वेगळं आहे, ते तर आपण नेहमीच करतो, पण ही काय आहे, गजानन विजय ग्रंथाची कथा आहे। ही गजानन विजय ग्रंथाची कथा म्हणजे काय, या गजानन विजय ग्रंथ ह्या ज्या कथेमध्ये काय सांगितलंय। एक कथा है गजानन महाराज की। ही कोणाची कथा आहे, गजानन महाराजांची आहे। कर्म की, ज्ञान की, भक्ती मार्ग की। यामध्ये काय कथा आहे, कर्ममार्गाने गेल्यानंतर देव भेटतो, ते कसं तेही याच्यामध्ये दाखवून दिलं। ज्ञान की, ज्ञान या ग्रंथातनं आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं। ज्ञान की, कर्म की, ज्ञान की, भक्ती मार्ग की। याच्यातनं ह्या ग्रंथ वाचताना आपल्याला भक्ती कशी करावी तेही कळतं। संतांचं बोलणं कसं असतं, सहज बोलणे हित उपदेश। संत सहज सांगून जातात, पण आपल्याला त्याचा अर्थ लवकर कळत नाही। मग कुणाला तरी जाणकाराकडनं तर कळून घ्यावा लागतो। एके दिवशी साईबाबांनी गजानन महाराजांना, साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितलं। दासगणू महाराज ज्याने आपला हा ग्रंथ लिहिला ते संत दासगणू महाराज हे साईबाबांचे शिष्य होते। तेव्हा एकदा साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितलं की अरे, सगळ्या संतांना तुझ्या घरी एकदा जेवायला बोलव। दासगणू महाराजांना, त्यावेळेला काय झालं होतं, दासगणू महाराज पूर्वी लावण्या करायचे, त्या लोकांच्या संगतीमध्ये ते वाढलेले। पण पुढे परमार्थातली जी गणित आहेत ती पुढे पुढे त्यांना कळत गेली, आणि मग तर त्यांच्यातनं अनेक ग्रंथ तयार झाले। पण हा सुरुवातीचा काळ होता। मग बाबाने सांगितलं, अरे गणू, सगळ्यांना जेवायला बोलव, सगळ्या संतांना एकदा जेवायला बोलव। ते आले, त्यांनी विचारलं दादासाहेबांना, दादासाहेब का हो, बाबा काय म्हणाले सगळ्यांना जेवायला बोलव? अरे म्हणाले, तुझ्याकडे सरस्वतीचा वरदहस्त असणारी
ही लेखणीची कला भगवंताने तुला दिलेली आहे आणि त्या लेखणीच्या माध्यमातून तू सर्व संतांच्या कथा लिही. बघा किती अर्थ आहे. आपल्यासारखं असतं तर सगळ्याला संतांना घरी जेवायला बोलवलं असतं, पण परमात्म्याला काय सांगायचं आहे, तर संतांना आपल्याला काय सांगायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून त्यांच्या बोलण्याचा अर्थ जाणून घेणारी माणसं ज्या वेळेला असतात ना जवळ, त्यावेळेला त्या संतांना काय म्हणायचं आहे ते आपल्याला सांगतात. काल आपली कथा कुठली चालली होती पहा. 14व्या अध्यायामध्ये माधवनाथांचे शिष्य हे गजानन महाराजांच्या दर्शनाला आले होते. सदाशिव वानवळे. सदाशिव वानवळ्याला पाहिल्याबरोबर गजानन महाराजांना माधवनाथांची आठवण झाली आणि मग ते त्या शिष्यांना म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात ते. अरे थोडं आधी आला असतात ना तर तुमची आणि माधवनाथांची गाठ पडली असती. आत्ताच ते माझ्याबरोबर जेवण करून निघून गेले. आता समजा शेगाव तळाला आजूबाजूला जी मंडळी असतील ती काय म्हणली असतील, अरे महाराज तर म्हणतात माधवनाथ आले आणि जेवण करून गेले, पण आपल्याला तर काही दिसले नाही. हा विचार करतोय माधवनाथांचा शिष्य सदाशिव वानवळे की मी महाराजांकडनं ऐकताना महाराज असं काही म्हणाले नाहीत मला की मला पण शेगावला यायचं आहे गजानन महाराजांना भेटायला, असं काही म्हणालं नाही. हे काय म्हणतात, ठीक आहे म्हणाले, संतांचं संतांना माहिती. मग महाराज त्यांना म्हणतात, अरे काय झालं, घाईघाईत तुमच्या महाराजांना विडा द्यायचा राहून गेला, तेवढा हा विडा घेऊन जा आणि तुमच्या पदरचं त्याच्यामध्ये काही घालू नका. म्हणजे एखादं वाक्य आपण पदरचं घालतो ते घालू नका. आता पदरचं वाक्य घालणं म्हणजे काय बघा. मी आधी ही ओवी वाचून दाखवतो, मग पदरचं घालणं म्हणजे काय ते सांगतो. श्री गणेशाय नमः. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्यांचा येथे राहिला विडा तो द्या द्यायास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही हे करू नये. म्हणा साथे भोजन व्हा, विडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवल्याने, घेऊन विड्याची 2 पाने गमन करता झाला. काय म्हणाले महाराज, आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. मी जे वाक्य सांगितलं ना तसंच्या तसंच सांगा. तुम्ही स्वतःच्या पदार्थ काय घाल. लोकांना काय माहिती का, लोकांना आपल्या स्वतःच्या पदार्थ घालायची सवय असते. कसं, एक मनुष्य रामभाऊ नावाच्या एका मित्राला भेटायला चालला गेला. तसा दरवाजा बंद होता, म्हणजे दरवाजावर थोडं वाजवलं त्यांनी, टकटक केलं. तेवढं त्यांची पत्नी आली आणि तिने काय सांगितलं की रामभाऊंचा डोळा लागलाय. डोळा लागला याचा अर्थ काय, आत्ताच ते बाहेरनं उशीर आले, जेवण केलं आणि आत्ता झोपले, त्यांना थोडी झोप लागली. डोळा लागला याचा अर्थ काय आहे, झोप लागली. ते म्हणाले ठीक आहे मी नंतर येईन, संध्याकाळी येईन. बरोबर ते गेले. आता ते रामभाऊ काही जगमित्र होते. त्या रामभाऊंना भेटायला दुसरा एक मनुष्य येत होता, तो वाटेत भेटला आहे ना. अरे कुठे गेला होता म्हणले, रामभाऊंकडे. आहेत का म्हणले घरात. नाही गेलो होतो, पण त्यांच्या बायकोने सांगितलं रामभाऊंचा डोळा लागला. पण ह्याने काय धडा ऐकलं नाही नवीन येणाऱ्या माणसाने. पहिला निघून गेला, आता तोही त्याचा ऐकून निघून चालला. तेवढ्या तिसरा एक मनुष्य रामभाऊंना भेटायला येत होता. त्या तिसऱ्या माणसाने दुसऱ्या माणसाला विचारलं, काय हो रामभाऊ आहेत का. नाही नाही म्हणले, त्यांच्या डोळ्याला लागले. म्हणजे कुठतरी पाय घसरून पडले आणि डोळ्याला लागले. तो म्हणलं काय म्हणतात, काय पाय घसरून पडले का, काय झालं, डोळ्याला लागायला काय झालं. नाही नाही म्हणले, ते आमच्या मित्रांनी सांगितलं ना त्यांच्या डोळ्याला लागले म्हणून. त्या मित्रांनी डोळ्याला लागलं म्हटलेलं नव्हतं, काय सांगितलं, डोळा लागला एवढं. हां झाला. दुसरा मित्र निघून गेला, तर तिसरा तोपर्यंत चालला, त्याला चौथा भेटला. त्याने त्याला विचारलं काय रे रामभाऊ. हो म्हणले, मी चाललो होतो पण ते आमचे मित्र भेटले, त्यांनी सांगितलं त्यांच्या डोळ्याला लागलं आहे. हां झाला. चौथा
तो तिसरा गेला, चौथा तो चालला, त्याला पाचवा मित्र भेटला. का म्हणले रामभाऊकडे चाललो आहेत का? नाही जाऊन का म्हणले. तिकडं काय म्हणाले माहिती का, त्यांच्या डोळ्याला लागलं आहे, आता काय त्यांना हॉस्पिटल नेलं आहे का घरी आहे का काय का माहीत नाही म्हणले. काय सगळं पदरचं घालत गेले एक 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 एक. तेवढ्यात तिकडनं एक मनुष्य येत होता. तो म्हणला काय रामभाऊ, काय झालं रामभाऊला? नाही म्हणले ते लागलं आहे का काय तर असं म्हणत होते. हा तुम्हाला माहीत नाही का म्हणले. तर रामभाऊच्या घरात ते होते बघा, ते सगळं मर्तिकाचं सामान ठेवलं आहे. हा म्हणले कदाचित गेले असतील रामभाऊ. हां चला म्हणले आपल्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून ते आले. आता रामभाऊ गेले होते का? नाही, रामभाऊंच्या बाजूचा मनुष्य गेला होता. आता त्याच्या दारात सामान ठेवायचं तर तिथं जाणार येणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे त्यांनी त्या मर्तिकाचं सामान रामभाऊंच्या दारात ठेवलं होतं. किती घनघोर. एक 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 शब्द वाढत गेला. रामभाऊंचा डोळा लागला. तो रामभाऊ गेलेपर्यंत इथपर्यंत. म्हणून म्हणले की अरे आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. तुम्ही सांगा माझा एवढा निरोप सांगा. ते गेले. त्यांनी महाराजांना सांगितलं, विडा दिला आणि सांगितलं. माधवनाथा की कदा त्याने कथिली इत्यंबुत महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे झाले. भोजनासमयी त्याने केले स्मरण तीच स्मरण माझे तीच भेट. गजानन महाराज तुम्हाला म्हणाले ना, आत्ता तुमचे माधवनाथ येऊन गेले. खरं म्हणाले. अरे त्यांनी माझी आठवण केली ना, हीच आमची भेट. हां आमच्या वेवलेंग जुळलेले आहेत. त्यांनी आठवण केली की इथं मला उचकी लागते. इतकं ते वेवलेंग जुळलेली आहे त्यांची आमची. त्यामुळे आम्हाला त्यांनी नुसती आठवण केली तरी आम्हाला त्यांची भेट झाली असते. गजानन जे बोलले तैसेच आहे झाले. भोजन समयी त्याने केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरेही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान तेने इतक्यात कळे तुम्हा. हे सखोल ज्ञान आहे म्हणजे ते तुम्हाला इतक्यात कळणार नाही. इतक्यात कळणार नाही म्हणजे काय, तुमची मनाची पात्रता वाढत गेली पाहिजे तर ती तुम्हाला कळेल. आत्ता तुम्ही अपरिपक्व आहात, पक्व झाला की तुम्हाला कळेल. जसा एक बेडूक पाण्यामध्ये होता. त्याला विचारलं पाणी किती, तो म्हणतो या विहिरी इतकं आहे. त्या बेडकाला वरती विहिरीच्या काठावर आणून ठेवलं, त्याला सगळं शेत दिसायला लागलं. तो म्हणतो जग केवढं आहे, शेत एवढं आहे. तिकडनं एक मोठा पक्षी आला, त्यांनी त्याला उचललं बेडकाला आणि डोंगरावर नेऊन ठेवलं. आता त्या बेडकाला विचारलं का रे बाबा आता तुला जग केवढं दिसतंय. आता त्या डोंगरावरून खूप लांबचा प्रदेश दिसायला लागला त्याला. तो म्हणला हो केवढं मोठं दिसतंय. आणि मग त्या पक्षाने त्या बेडकाला पायात धरून आकाशात उंच उडी मारली. आकाशातनं त्याला सगळं मोठंच्या मोठं विश्व दिसायला लागलं. म्हणजे माणसाची दृष्टी जेवढी फाकते तेवढं त्याला मोठं दिसायला लागतं, विश्व दिसायला लागतं. तसा शब्दामध्ये जे दडलेले अर्थ आहेत ते हळूहळू हळूहळू उमलत जातात. आपण नेहमी म्हणतो का नाही, काय म्हणतात तुम्ही संतांचे निदान नावं तरी घ्या. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणा, काहीतरी देवाचं नाव द्या. त्यांना असं वाटतं काय देवाचं नाव नुसतं घेऊन का होतं. नाही म्हणले, त्याच्यात अर्थ भरलेला आहे. ती नुसती नावं नाही. संतांची नावं ही नुसती नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. हां संतांचं नाव घ्या म्हणा. पण संतांच्या नावात सगळा परमार्थ भरलेला आहे कुठं माहिती. जोपर्यंत माणसाला प्रपंचातनं निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्याचं देवाकडे कसं लक्ष लागायचं. त्याचं मन भरून झालं पाहिजे की झालं आता काय केला प्रपंच, आता तो
मुलांवर सोपवून आपण भगवंताचं नाव घ्यावं असं जोपर्यंत उपरती होत नाही तोपर्यंत काय, म्हणजे मन निवृत्त होत नाही प्रपंचातनं, तोपर्यंत नाही मार्ग आहे. निवृत्ती ज्ञानदेव असं प्रपंचातनं मन थोडं बाहेर आलं की मग आपल्याला कळायला लागतं की खरं म्हणजे ज्ञान हाच देव आहे. ज्ञानाशिवाय परमात्मा कसा प्राप्त होईल? म्हणजे व्यावहारिक ज्ञानाने प्रपंचातली सगळी सुखं मिळतील, पण तो देव जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याला गुरुला शरण जायला पाहिजे. तर ज्ञान त्यांच्याकडेच आहे. म्हणून ज्ञान देव, ज्ञानाच्या योगाने परमात्मा प्राप्त होतो. निवृत्ती ज्ञानदेव. सोपान म्हणजे जिना चढून वरती जायचं आहे. म्हणजे या मार्गाने तुम्ही गेलात तर वरती, म्हणजे आता वरती कुठं? भगवंताकडे, जे मुळाकडे जायचं आहे. सोपान आणि मग तुम्हाला मुक्तीचा मार्ग मोकळा होईल. सोपान मुक्ताबाई. आता इथपर्यंत तुम्ही आलात, थोडी तुमची मनाची प्रगल्भता होत गेली की एकनाथ म्हणजे ह्या सर्व जगाचा एकच नाथ आहे हे तुम्हाला लक्षात येईल. एकनाथ नामदेव. आणि तुम्हाला जसं जसं तुमच्या मनाची प्रगल्भता वाढेल, वैचारिक प्रगल्भता वाढेल, त्यावेळेला तुम्हाला कळेल नामदेव म्हणजे नाम हाच देव आहे. नाम हाच देव का म्हटलंय? जेथे नाम तेथे मी. जिथं नाम तुम्ही घेता तिथे मी आहे. म्हणून एकनाथ नामदेव तुकाराम. पुढची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. अरे तुझ्यामध्ये राम आहे, मग माझ्यामध्ये का नाही? तू का राम? तूच का एकटा राम? मी पण रामच आहे. हा सर्वामध्ये बसलेला परमात्मा आम्ही पाहिला. कुठला पाहिला? तुझ्यामधला पाहिला. पण माझ्यातला पाहायचा राहूनच गेला ना. परमात्मा म्हणजे याचा अर्थ काय? पर म्हणजे दुसरा, त्याचा आत्मा परमात्मा. आम्ही दुसऱ्याचा आत्मा पाहिला, पण आमचा आत्मा पाहायचा राहिलाच. अरे तू राम आहेस, मीही रामच. तू का राम? तू का एकटा राम? अरे मी पण त्या विश्वाचाच अंश आहे ना, मग मी पण राम आहे. निवृत्ती ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे ह्या प्रत्येक संतांच्या नावामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. चोखा मेळा ना कोणाचं नाव आहे? संतांचं आहे. आपण जातीवर जायचं नाही, त्यांच्या नावात काय दडलेलं हे पाहिजे. प्रत्येक संत वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आले. ती काय झालं माहिती का? संतांना त्या जातीत चिटकत गेलं. तसं नाही आहे. संत म्हणजे प्रगल्भ विचारांची माणसं, ती कुठल्याही जातीमध्ये जन्माला येतात. त्या जातीवरती काय मत. आता चोखा मेळा या शब्दाचा अर्थ काय? चोख म्हणजे खरी, शुद्ध, चोखा असं म्हणतात ना. म्हणजे एक नंबरचा माल आहे. चोखा म्हणजे शुद्ध. ज्यांचं मन शुद्ध आहे अशा माणसांचा समूह म्हणजे मेळा. चोखा मेळा. इथं कुठं पंढरपूरला कोण जमतात? म्हणले ही सज्जनांची मांदी, संतांची मांदी. मेळा म्हणजे मांदी, एकत्र येणं. हे सगळे संत पंढरपूरला एकत्र येतात. म्हणून चोखा मेळा, जिथे सर्व चोख म्हणजे पवित्र माणसं एकत्र जमतात. चोखा मेळा. जनाबाई. जनाबाई अर्थात ना आपल्याला काय अभिप्रेत आहे? जना म्हणजे जनामध्ये, बा म्हणजे मन. हे आपण मागेच गणगणगणात बोलतो वेळेला पाहिलं. जनाबा. ई म्हणजे ईश्वर. सर्व जनामध्ये असलेला ईश्वर आपल्याला ती जनाबाई दाखवते. कसं दाखवलं जनाबाईने? आपण परवा कबीराचं उदाहरण ऐकलं ना. त्या गोऱ्यामध्ये सुद्धा राम आहे. विठ्ठल विठ्ठल नाव काढतात त्या गोऱ्या सुद्धा. निर्जीवाला बोलायला लावलं इतका अधिकार जनाबाईचा. ती गौरी काय निर्जीव आहे, पण निर्जीव वस्तूतनं जिने भगवंताचं नाम काढून दाखवलं, ती गौरी कानाला लावली कबीराने तर विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. जनामध्ये ईश्वर. जनाबाई. सखुबाई. सखुबाई आपल्याला काय त्या अर्थातनं आपल्याला सांगते? सखा करी भगवंत. हे बाई म्हणजे हे म्हणा तू, ते इतर सखे तुझे पुष्कळ आहे, पण खरा अंतःकाळचा सखा कोण आहे? तर तो पांडुरंग. सखाबाई.
त्याचे पुढे सखुबाई झाली. कानोपात्रा, कानोपात्रा शब्द आहे, ती कानोपात्रा आहे. कोण होती ही कानोपात्रा? मंगळवेढ्याला राहत होती. एका नर्तकीची मुलगी होती. पण तिला एकदा कीर्तनकार चाललेले असताना भगवंतीला सहज कानावरती स्वर पडले. त्या दिवशी कोणी गिरायक ते तिचं गाणं ऐकायला कोणी आलेलं नव्हते आणि शेजारी कीर्तन चाललेलं होतं. कीर्तनाच्या मध्ये गोपालकृष्णाचं चरित्र लागलेलं होतं, पांडुरंगाचं चरित्र लागलेलं होतं. तिला त्या भगवंताच्या नामाची गोडी लागली, पांडुरंगाच्या नामाची गोडी लागली. गाणा म्हणजे पांडुरंगच, रामकृष्ण हरी आपल्याला माहिती आहे, ते खुलासा झालेला आहे आपल्याला. त्याचा कृष्ण म्हणजे तो परमात्मा, पांडुरंग. पांडुरंग नाव तरी कशावरनं पडलं त्याला? पांडुर म्हणजे पांढऱ्या रंगाचा. आता पांढरे रंग कसे होते? गायी जात होत्या, गायीच्या पायाने उडलेले रजक्कण भगवंताच्या अंगावर पडलेले होते, त्यामुळे तो शुभ्र दिसत होता, मूळचा काळा. पण गायीची पायाची धूळ उडाल्यामुळे पांडुरवर्णाचा दिसायला लागला, म्हणून त्याला पांडुरंग. मग ही कान्होपात्रा, कान्हा काय आहे? म्हणजे कान्हाच्या कृपेला पात्र झालेली ती कान्होपात्रा, भगवंताच्या कृपेला प्राप्त झाली. लक्षात घ्या, 4 मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्य मुक्ती हिला प्राप्त झाली. कोण आहे ती? नर्तकीची मुलगी आहे, वेश्येची मुलगी आहे ती. तिला जेव्हा बिदरचा बादशाहची माणसं हिच्या कानावर, हिच्या सौंदर्याची बातमी जेव्हा बिदरच्या लोकांच्या राजाच्या कानावर गेली, तिला धरून आणण्याचा हुकूम झाला. आणि त्यांनी सांगितले की आमचा राजा हिला आपल्या दरबारात नर्तकी म्हणून ठेवणार आहे, कोट्यावधी रुपये द्यायला तयार आहे. तेव्हा तिने सांगितलं, नाही बाबा, तिथे गेल्यानंतर मला तो नुसतंच नर्तकी म्हणून ठेवणार नाही. ते काय समजायचं ती समजून गेली, काय त्याच्या मागचा उद्देश आहे. तेव्हा तिने आईला सांगितले की आई, आता ह्या माझ्या देहावरती दुसऱ्या कुणाचा अधिकार नाही, कारण मी कालच म्हणाले एका सत्पुरुषाकडनं माळ घालून घेतलेली आहे. लक्षात घ्या, स्त्री काय करते? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते आणि मंगळसूत्र घातल्यानंतर समोर जे कुणी माणसं येतील त्यांना सांगते की ह्या देहावरती फक्त ह्या मंगळसूत्राचा जो धनी आहे त्याचाच अधिकार आहे. आता हे शरीर फक्त त्याच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. हे शरीर फक्त माझ्या पतीसाठी, दुसऱ्यासाठी नाही आहे. तसा माळकरी काय म्हणतो? आता हा देह माझा फक्त पांडुरंगासाठी, दुसऱ्यासाठी नाही. ती काय म्हणते बा आईला? म्या अर्पिला मदिय देहची विठ्ठला आला. आई, मी माझा देह त्या पांडुरंगाला अर्पण केला आहे. शेवटी ते बिदरचे बादशाह ते घेऊन आले, त्यांचे सैनिक त्याला घेऊन चालले तुरुंग. नाही ऐकलं काय करतील गरीब माणसं, राजापुढं कोणाचं काय चालतं. ते दूत जेव्हा तिला मंगळवेढ्यावरनं पंढरपूर मार्गे निघाले बिदरला, तेव्हा तिने सांगितलं की मला निदान पांडुरंगाचं दर्शन तरी घेऊ द्या. आपण पंढरपूरला गेला तर तरटीद्वार म्हणून आहे. काल आपण प्रल्हाद महाराजांची समाधीचा उल्लेख ऐकला ना, तिथं तरटीद्वार आहे. तिथे ती कान्होपात्राची समाधी आहे, तरटीद्वार पांडुरंगाच्या मंदिरात आहे. ती जशी दर्शनाला गेली तसे तिथंच पाणी झालं, काही कळलं नाही, अदृश्य होऊन गेली. म्हणजे कान्हाच्या कृपेला पात्र झालेली अशी कान्होपात्रा. आता चांगदेव नावातनं आपल्याला काय सुचवत आहेत संत? चांगदेव म्हणजे तू चांगला वागशील, सत्कर्म करशील तर तुला देव प्राप्त होईल. देव सोनार, नरहरी सोनार, काय सांगताय? देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार आहे. सोनार काय करतो? आपण एखादा सोन्याचा अलंकार त्याला दिला आणि सांगितलं यातलं मला शुद्ध सोनं पाहिजे, तर तो त्यातलं सगळं अशुद्ध काढतो आणि शुद्ध ठेवतो. म्हणजे ते सोनं जाळलं की त्यातला अशुद्धपणा बाहेर पडतो आणि प्युअर सोनं राहतं. तसं तो मग त्या प्युअर सोन्याचे पाहिजे तो अंगठी म्हणा, काय तुम्हाला पाहिजे ती करू. तसा हा कोण आहे? सोनार आहे, संत आहेत. म्हणजे काय आहे ते सांगतात की देवा हे काम मी करतोय, माझ्याकडे जे भक्त येत आहेत
त्यांच्यामध्ये जे अशुद्ध विचार आहेत ते काढून टाकतो आणि त्यांना सन्मार्गाला लावतो. सावता आपल्याला काय सांगतात, सावता माळी त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की ते आरण म्हणजे पंढरपूरपासून 6 कोसावर आहे, पण पंढरपूरला दर्शनाला गेले नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ते सांगतात की आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. आपण असं काम करावं, आपलं आपलं काम जे आपल्याला नेमून दिले तेच प्रामाणिकपणे केलं तरीही देव भेटतो. सावतामाळ्याच्या चरित्रातनं आपल्याला कळतं आहे. कुर्मदासाचं चरित्र वाचलं तर आपल्याला काय कळतं त्या कुर्मदासाच्या चरित्रातनं? कुर्मदासाला हातही नव्हते आणि पाय नव्हते, पण एकदा कीर्तनात त्यांनी पांडुरंगाचं चरित्र ऐकलं आणि असं ठरवलं की काही नाही, मी पंढरपूरला जाणार. सगळे वारकरी निघाले तसा हा निघाला, पण छोटा, हात नाही पाय नाही. तसाच या अंगावरून त्या अंगावर, ह्या अंगावरून त्या अंगावर असा होत 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 पंढरपूरला आला. आता पंढरपूर थोडं लांब राहिलं आहे, पण आता एवढ्या वेळात काय, आपण दशमी आहे आज, आपण लगेच काही पंढरपूरला जाऊ शकत नाही. पण पाहिलं आणि भगवंताची आर्ततेने प्रार्थना केली की देवा आता मी इतक्या लांब येऊन एकादशीला पंढरपूरला येऊ शकत नाही, कारण माझी जी अवस्था आहे देहाची, त्या देहाच्या अवस्थेने मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. पंढरपूरनं पांडुरंग निघाले आणि लहुळला आले. कुर्मदासांची समाधी पंढरपूरला गेलं कधी तर जाऊन या, जवळच आहे, गाड्या असतात ना आपल्याजवळ, जाऊन एकदा चौकशी करावी आजूबाजूला. कुर्मदासांची समाधी आहे, तिथं कुर्मदासांनी भगवंत भेटले आणि सांगितलं तू आता पंढरपूरला येऊ नको, मीच तुला भेटायला येते. दामाजी पंतांचे चरित्र आपल्याला काय सांगतंय की दामाजी म्हणजे दामाशिवाय काहीच होत नाही. प्रपंचामध्ये दाम म्हणजे पैसा पाहिजेलच, पण तो कसा असावा? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. म्हणजे तुमच्याजवळ जर द्रव्य असेल तर तुम्ही गरजवंतांना द्या, आणि तुमच्याकडे सत्ता असेल तर त्या सत्तेचा उपयोग सुद्धा जनकल्याणासाठी करा. हे आपल्याला दामाजी पंतांचं चरित्रातनं कळतंय. एक कथा है महाराज की, कर्म की, ज्ञान की, भक्ति मार्ग की. हे आहे खोल ज्ञान, तेन इतक्यात कळे तुम्हा. हे खोल ज्ञान आहे म्हणाले, हे तुम्हाला इतक्यात कळणार नाही. बरे झाले आणला आमचा बिडा, तुम्ही मला जो होता राहिला शेगावी शिशो. पाने देता वानवळ्याने ती बक्षिली नाथाने, खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कसे चांगदेव 65चे, सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. सांगदेव महाराजांना आयुष्य किती होतं? 16,000 वर्षाचं आयुष्य. आणि ते काय करायचे, त्यांना योगशास्त्रामुळे आपलं मरण कधी येणार ते माहिती होतं. ते टळलं की पुन्हा मग तेवढा वेळ गेल्यानंतर परत येणार. मग ते ज्या वेळेला मृत्यू यायचा त्यावेळेला समाधी लावून बसायचे, आणि असं त्याने मृत्यू टाळला. 16,000 वर्षाचं आयुष्य. मेलेल्या माणसाला जिवंत करणे इतकं सामर्थ्य होतं. वाघावर बसायचे, हातामध्ये सर्प, सर्व जीवसृष्टीवरती त्यांचं सामर्थ्य. आणि त्यांच्या कानावरती माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती गेली. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जावं, म्हणून ते निघाले. वाघावर बसले, एका हातात चाबूक, हे सर्प घेतलेला आहे त्याचा चाबूक म्हणून. पण म्हणाले आता यांना पत्र लिहिलं पाहिजे की आम्ही येतो. मग काय लिहावं म्हणाले? तीर्थस्वरूप म्हणावं तर यांना आपल्यापेक्षा मोठं म्हटलं असा अर्थ होईल त्याचा, म्हणजे आपण लहान आणि ते मोठे, म्हणून तीर्थस्वरूपही लिहिता येईना. चिरंजीव लिहू का, असं त्यांच्या मनाची घालमेल चालली की पत्राचा मायना काय लिहायचा तेच त्यांच्या लक्षात येणार. त्यांनी कोरं पत्र पाठवलं, आणलं बाहेर त्यांच्या शिष्याने. म्हणले मावनेना दिलं, म्हणले आमच्या गुरूंनी दिलं.
ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं मागणं पुढणं, काही लिहिलेलं नव्हतं, पान कोरं होतं. मुक्ताबाई म्हणते, अरे चांगदेव एवढा मोठा झाला पण अजून कोरा तो कोराच आहे. हा, म्हणजे अजून त्याचा काय घालवलंय बघा पुढे त्या चरित्रात. तर म्हणाले अजून चांगदेवाला कोरा तो कोरा आहे, अजून त्याला काही ह्याच्यातलं जे ज्ञान पाहिजे ते नाही. योगशास्त्रातलं ज्ञान आहे पण परमार्थातलं जे ज्ञान पाहिजे ते अजून त्याच्याजवळ नाही आहे. मग माऊली म्हणाले चला आपणच त्यांना भेटायलो. भिंतीवर बसले होते, त्या भिंतीला आज्ञा केली, भिंत आकाश मार्गाने निघाली. आपल्याला असं वाटेल की हे कसं आहे? अहो, त्यांची सर्व जीव मात्रावर सतत परमेश्वराचे अवतार म्हटल्यानंतर आपल्याला जमेल का ते? श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, म्हणले आम्ही केलं तर चालेल का? अरे तुला एक बायको सांभाळता येत नाही, 16,800 बायका कधी करणार? आणि श्रीकृष्णाचं नुसतं तेवढंच घ्यायचं नाही. श्रीकृष्णाने 12 गावा अग्निप्राशन केला, तुला उदबत्तीचा चटका सहन होत नाही, कशाला कृष्णाची बरोबरी करतो? श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, तुला 10 किलोचं सामान उचलत नाही, कशाला त्याची बरोबरी करायला? म्हणून संतांच्या चरित्रातले जे आहेत त्याची खिल्ली उडवू नये. त्यांचं सामर्थ्य त्यांना माहिती आहे आणि संतांना जे जाणतात त्यांना माहिती. निघाले आकाश मार्गाने, चांगदेव पाहतायत, अरे बापरे, माझी सत्ता कोणावरती आहे? या जीव मात्रावरती आहे, म्हणजे जिवंत माणसावरती माझी सत्ता चालते. आणि ज्ञानेश्वर माऊलींची सत्ता निर्जीवावर चालते हे त्यांनी पाहिलं. शरण आल्यावरती खाली उतरले माऊली आणि त्यांची भेट झाली. त्यावेळेला मुक्ताबाई 5 वर्षाचे होतं. आता त्यावेळेला काही बाथरूम वेगळे नसतं तसं काही नव्हतं. नाही, पडदा बांधायचा, त्याच्या मागे आंघोळ करायचं. ते चांगदेव महाराज तिकडे चालले, तेवढं ती लहान मुलगी आंघोळ करता म्हटल्यानंतर ते पटकीने पलीकडे गेले, जाऊ द्या, ते बाळ आंघोळ करते ते करू द्या. पण त्याबरोबर मुक्ताबाईंनी तर सांगितलं, अरे चांग्या, अजून तुला ज्ञान झालेलं नाही. काय ज्ञान झालेलं नाही? अजून तुझ्या मनामध्ये ही स्त्री आणि हा पुरुष हा भाग अजून तुझ्या मनातनं गेला नाही. तुझा अजून अहंकार नाहीसा झाला नाही. आणि मग चांगदेव महाराजांनी शरण आले. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्यासाठी 65 अभंग लिहिले, चांगदेव 65. ती 65 मनी आणा म्हणजे या कळतील खुणा. ही चांगदेव 65 तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला या संतांचं सामर्थ्य कळेल. स्वानुभवाच्या ठाई जाणा वावन तर का कारणे, त्याची अनुभूती यावी लागते. योगी वाटेल तेथून भेटे एकमेका लागून, भेट ठाईच वैसुनी होते त्यांचे कौतुक. योगी माणसं एकमेकांना एकाच जागी बसून भेटतात. शेख मोहम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देहोत, आग लागता मंडपा परत देहो माझी कीर्तनाच्या. ती शेख मोहम्मदाने विजवली श्री गोंद्यात बसून, हे महिपतीने लिहून ठेवले भक्ती विजयात. भक्तिविजय नावाच्या ग्रंथात महिपतीने शेख मोहम्मदाच्या विषयी लिहिताना असं म्हटलं आहे की एकदा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं, रात्रीची वेळ होती, लोकांच्या हातात मशाले होत्या दिसण्यासाठी आणि बाजूला एक पडदा होता. त्या पडद्याला सहज ती कीर्तनात हे पण श्रोते पण दंग झालेले, ज्याच्या हातात तो मशाल आहे तोही दंग झाला, पण तो चुकून मागच्या पडद्याला ती मशाल लागली. आता तो मांडव जळून जायची वेळ आली. तुकाराम महाराज देहार नव्हते, म्हणजे ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण देहा ते सांभाळी, अशी अवस्था त्यांची झालेली. श्रीगोंद्यामध्ये शेख मोहम्मद होते, तेही अधिकारी सत्पुरुष होते. त्याने तिथेच बसून इथली आग विझवली, देहूतली आग उठून श्रीगोंद्यामध्ये बसून. असं भक्तिविजय ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे महिपती महाराजांनी. जे अधिकारी पुरुष आहेत त्यांना पटेल, ज्यांना नाही त्यांनी विश्वास ठेवून येतो, त्यांचा प्रश्न आहे. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुद्धा वाचवले देऊनात महाराज माणिक प्रभूने. माणिक प्रभूच्या चरित्रात सुद्धा अशी कथा आहे. हळी खेड्यात एका भक्ताचा मुलगा बुडत होता
माणिक प्रभूंनी त्याला वरती काढलं. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकाना त्याने गप्पाच माराव्या. खरा योगी पाहिजे. नुसतं योगशास्त्राचा अभ्यास करू नये. ते पातंजली योग म्हणून मोठा योग आहे, तो पूर्ण शिकला पाहिजे. अर्धवट ज्ञान कधीही कामाचं नाही. बघा, पूर्ण भरलेलं जे पात्र आहे ना, म्हणजे पूर्ण भरलेली घागर घेऊन एखादा मनुष्य चालला तर त्याचे कपडे भिजत नाहीत. पण अर्धवट भरलेली घागर घेऊन तो चालला तर आतलं पाणी दिसमळतं आणि ते वाहकाचं अंग भिजवतं. म्हणून अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही. खरा ज्ञानी पाहिजे, खरा योगी पाहिजे. खरा योगी असल्यामुळे ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकाना त्याने गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्र त्याची नाही, कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करावं. सर्वामध्ये श्रेष्ठ काय? योग मार्ग. योगबले येते शक्ती त्याला च्युती नसे, असं म्हटलंय. म्हणजे योगबळाने एकदा तुम्हाला ती शक्ती प्राप्त झाली की ती कमी होत नाही. बाकी टॉनिक घेऊन जी शक्ती वाढलेली असते ती कमी होऊन जाते. पण योगमार्गाने मिळालेली जी शक्ती आहे ती मात्र कायम टिकते. राष्ट्राचा उद्धार करायचा असेल तर योगाचा अभ्यास करायला पाहिजे. श्री दासगणुरीत हा श्री गजाविजय नाम ग्रंथ ऐकोचा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरे शुभम भवतु. श्रीहरिहर अर्पणस्तु. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे पटरूपधारी नारायण, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. कश्यप ऋषींना देव आणि दानव, कश्यप ऋषींना 2 पत्नी. एकीचं नाव आहे दिती आणि दुसरीचं नाव आहे अदिती. अदितीला देव झाले आणि दितीला दानव झाले. म्हणजे कश्यप ऋषींची 2 मुलं, दानवही त्यांचेच आणि देवही त्यांचेच. म्हणून असं म्हटलं ह्या सृष्टीला कसली सृष्टी म्हणले? काश्यपीय सृष्टी. म्हणजे एखाद्याला जर स्वतःचं गोत्र आठवत नसेल तर काय सांगतात गुरुजी? हा काश्यप गोत्र म्हणा. काश्यप गोत्र का? तर ही सगळी सृष्टीच कश्यप ऋषीपासून झालेली आहे. म्हणून काश्यपीय सृष्टी असं म्हटलं. नंतर अनेक ऋषी झाली, त्यांनी त्यांच्या शिष्य परंपरा झाल्या, मग वेगवेगळी गोत्र झाली. पण पहिलं काश्यप गोत्र उत्पन्न. हे कश्यपात्मज वामना. या कश्यप ऋषींच्या पोटी कोण आले? वामन अवतार झाला. तो कसा झाला? तो कथाभागात आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांची. आरती
पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला मितीना अभिर गुलाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूची कमल जा पती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय।